आमचा तारणहार आदरणीय भेदा भाऊंचा आगमन होतं. आपण दिमाखात त्यांचं स्वागत करतो. हिंदीमध्ये आवाज पाहिजे हवा. प्रचंड दिमाखात स्वागत करूया. ओके, थँक्यू. आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतोय. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विनंती करतो, आदरणीय मान्यवर मंडळींचं औक्षण या फलटण तालुक्यामध्ये या ठिकाणी केलं जातं आणि संस्थे मॅडम मी आपणास विनंती करतो आपण त्यांचं औक्षण करावं. फलटणकर कार्यसिद्धी आम्हाला विनंती करायची. आपण फलटणकर आहोत. आम्हाला कथा पाहायला लागला नेता आला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. व्यासपीठाला विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या मान्यवर मंडळींच्या स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपण करतोय. आणि हा सत्कार करत असताना फलटण तालुक्याच्या वतीनं एकत्रित सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचा मोठ्या हातामध्ये आपण सन्मान या ठिकाणी करतोय. फलटण तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं आदरणीय व्यासपीठावरील सगळ्या मंडळींचा एकत्रित सन्मान होत असताना फलटणकर शहरी नागरिक ठिकाणी साहेबांचा सन्मान करतात. जलसंपदा विभागाच्या वतीनं दीपकजी कपूर साहेब अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग करतो. आपण सर्वांनी बसून घ्यावं आणि यानंतर आपल्या सर्वांचं स्वागत आणि प्रास्ताविक करतात या सातारा जिल्ह्याचे मुख्य जिल्हाधिकारी सन्माननीय संतोषजी पाटील यांना की आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. आणि स्वागत पुन्हा महाराष्ट्र गीताचं उपस्थित असणारे सर्वश्री आमदार राहुल कुल साहेब, सचिन पाटील साहेब, महेश शिंदे साहेब, मनोज घोरपडे साहेब, अतुल बाबा भोसले साहेब, माननीय दीपक कपूर अपर मुख्य सचिव जलसंपदा विभाग, माननीय विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुलवार साहेब आणि त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे सातारा, सोलापूर आणि परिसरातील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व सन्माननीय अतिथी माननीय मुख्यमंत्री आलेले आहेत त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करावं. आदरणीय मंत्री महोदय, फलटण ही ऐतिहासिक भूमी आहे, सांस्कृतिक भूमी आहे. आपणास सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सासर सईबाईचं माहेर आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे. त्याचबरोबर महानुभाव पंथाचे चक्रपाणी स्वामी यांचं हे जन्मस्थान आहे. त्यामुळे फलटण ही नगरी महानुभाव पंथाला गेलेली आहे. त्या दोन्ही कामासाठी या
या दोघांचे एका ठिकाणी माझ्या अधिकारी आभार व्यक्त करतो आणि आज मी आपल्याला विनंती करतो की आपल्या या कार्यक्रमाला ज्या भूमिपूजन होणार आहे ज्याचा लोकार्पण त्यांचं लक्ष त्यांच्या प्रयत्नांचं फलित म्हणून कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. नीरा देवकर, जे कठापूर, उर्मोडी, कवठे केंद्र लोकनेते हिंदुरावांचा वारसा जपत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वर्णन आपण पाहिलं आणि हे काम पूर्णत्वाला जात असताना साहेब आपण नीरा देवकरच्या दुसऱ्या टप्प्याचं ई भूमिपूजन आपण आपल्या शुभास्ते करतोय. विनंती करतो ते बटन आपण प्ले करावं आणि आजच्या नीरा देवकरच्या बंदिस्त कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करावं ही विनंती करतो.